स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी। आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123। कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या जागेतून टाकण्यात आलेल्या रिलायन्स गॅस पाईपलाईन मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचीच फसवणूक झाल्याचं चित्र समोर असताना तालुक्यातून आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय। दरम्यान सख्ख्या भावानं बहिणीला फसवल्यानं याची चर्चा तालुक्यात रंगली आहे। जागेतील रिलायन्स गॅस लाईन कंपनीकडून मिळालेला मोबदला बहिणीला न देता मित्रांच्या मदतीनं परस्पर हडपला असल्यानंच बहिणीनं थेट कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत सख्ख्या भावाच्या आणि त्याला साथ देणाऱ्या त्याच्या 2 मित्रांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। कर्जत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर येथील राहणाऱ्या 72 वर्षीय उषा काशीनाथ सोनावणे आणि कर्जत किरवली येथील राहणारे दीपक काशीनाथ सोनावणे हे सख्खे भाऊ बहीण असून त्यांची कर्जत तालुक्यातील मौजे देऊळवाडी येथे वडिलोपार्जित मालकीची जागा मिळकत आहे। दरम्यान सन 2024 पूर्वी या जागेतून रिलायन्स गॅस पाईपलाईन गेल्यानं त्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी दीपक काशीनाथ सोनावणे यांनी स्वतः सदर जमिनीचा एकमेव मालक असल्याचं दाखवून सदरची जमीन एकट्याच्या मालकीची असल्याबाबत बनावट हमीपत्र तयार करून घेतल्याचा आरोप तक्रारदार महिला उषा सोनावणे यांनी केलाय। शिवाय दीपक काशीनाथ सोनावणे यांना किरवली गावातील साथीदार महेंद्र नारायण बडेकर आणि किरण बडेकर या दोघांनी मदत केल्याचा आरोप देखील तक्रारदार उषा यांनी केलाय। तक्रारीत त्यांनी असं म्हटलंय की सदर जागेत सहहिस्सेदाराचा समान सहभाग आहे आणि त्याचे भावंडांमध्ये आजतागायत कोणत्याही स्वरूपाचे जागे वाटप झालेले नाहीत। हे महेंद्र नारायण बडेकर आणि किरण कांचू बडेकर यांना माहीत असताना देखील यांनी जाणीवपूर्वक हमीपत्रावर स्वाक्षऱ्या करून आरोपी दीपक काशीनाथ सोनावणे हा एकमेव सदर जागेचा मालक असल्याचं भासवून मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। तर या तिघांनी सदरचे बनावट हमीपत्र सदर अधिकारी रिलायन्स कंपनी यांना सादर करून त्यांच्याकडून रिलायन्स गॅस पाईपलाईन अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम स्वतःच्या नावे करून घेतली असून आमची फसवणूक केल्याचा आरोप या तक्रारीत उषा यांनी केलाय। दरम्यान या फसवणुकीबाबत कर्जत पोलीस ठाण्यात 22 फेब्रुवारी रोजी 3 जणांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत न्यायालयाकडून कलम 156(3) अंतर्गत FIR नोंदवण्यासाठी प्रत पोलिसांना देण्यात आली असून अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भागवत हे करत आहेत। एकूणच कर्जत तालुक्यात रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची रिलायन्स आणि दलालांनी तर काही घरातल्या माणसांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून प्रकल्पाचे काम पूर्ण केले असल्याचा आरोप वेळोवेळी होत आलेला असताना अद्यापही येथील बाधित शेतकरी आपल्या न्यायासाठी भांडत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता तरी या बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।